नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत. प्रेक्षको, विक्रमगड तालुक्यातील डोलारी ग्रामपंचायत बुद्रुक डोलारी बुद्रुक बहिरमपाडा या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेली आहे. इथे एक जलजीवन मिशनचे जे काम आहे, या जलजीवनच्या मिशनच्या जे पाईपलाईन जे खोदण्याचं जे काम आहे, त्या कामामध्ये त्या नालीमध्ये एक युवक या ठिकाणी आपल्याला पडलेला इथं दिसतो आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचा इथं हा मृत्यूदेह आहे. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणचे या ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत, सदस्य आहेत, यांच्याकडून याबाबत अधिकची माहिती आपण त्यांना विचारूया. आज या ठिकाणी इथे एक मृतदेह दिसतोय. जलजीवनचा आपल्या म्हणण्यानुसार हे काम आपले जलजीवनचं आहे. तर याबाबत आपलं म्हणणं आपलं काय आहे? सर कसं आपला परिचय द्या पहिला. माझं नाव निलेश कात्रा, ग्रामपंचायत सदस्य डोलारी बुद्रुक. सर सकाळी आम्ही आल्याने ह्या घटना आम्हाला समजली. तर संबंधित ठेकेदार प्रतीक पाटील म्हणून त्याचं नाव आहे. तर सर त्यांना आम्ही जवळजवळ महिनाभरापासून त्यांना फोन करतो. लग्न आहे, त्याच्यानंतर पाड्यामध्ये पण त्यांनी लाईन खोदून ठेवलेली. अच्छा. त्याला फोन करून तरी पण ते कारणं देऊन त्यांनी निष्काळजी 1.5-2 महिने झालेत कामाचे. त्या निष्काळजीपणामुळे खोदून निष्काळजीपणामुळे असंबंधित माणसाचा जीव गेलेला आहे. म्हणजे तुमचा स्पष्ट आरोप आहे की ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. याबाबत आपलं काय म्हणतात? आपला परिचय द्या. मी चंद्र महादेव कासरा, माझे सरपंच, सध्याचे तंटामुक्त अध्यक्ष. माझं साहेब एवढंच म्हणणं आहे की आमचा हा प्रत्येक ठेकेदार आहे, याला आम्ही किती विनंती करत असतो, त्याला काही भेट केली असेल, पण जी त्याची कामाची पद्धत आहे ती वेगळी देशीने. कुठेतरी त्यांनी कामं आपले अडवायचं आणि कामाची लाईन खोदायची. तिथे कुठेतरी काही घटना घडली आम्ही त्याला वारंवार त्याला आपली सविस्तर माहिती देत असतो, तरी पण आमचं कुठं मला मानत नाही. किती वेळेला विनंती केली, की तुला फोन केलं, तरी पण कुठली गोष्ट सांगतं काय करतो हेच आपल्याला आपले उत्तर देऊन आणि त्याचे काम आहे ते परिस्थिती आहे. आणि हे कामामध्ये हे इथंचं काम आहे. आज इथंच आपली जीवितहानी तर झाले. आमच्या एक तरुण आपले व्यक्ती आमच्या त्याच्यामध्ये गेले. तर आमचं तेवढं साहेब पण आहे, माझं तर माझ्या तंटामुक्त अध्यक्ष म्हणून की हे ठेकेदाराची हलगर्जीपणामुळे ह्याच्यावर मनुष्यवधाचा कारवाई झाली पाहिजे, हे आमची स्पष्टपणे मागणी आहे. आणि ह्याची जी ठेकेदारी आपली रद्द झाली पाहिजे, हेच आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून त्याला माहिती आपले म्हणजे सूचना आहे. की मग त्याला आपल्याला कलकलची विनंती द्यायला आहे की ईशा असे कामं पाड्यामध्ये तरी लहान बालकं खेळतात. बालकांना असे 3 फूटचे आपले गटार खोदून आणि त्याच्यामध्ये लहान बालकं खेळत असताना ते पण पडतात. त्याच्यामध्ये काही जनावर त्याच्यामध्ये पडून कोणाचे आपले याची हानी झाली आहे, कोणाचे जनावरचे पाय मोडलेले आहेत. हे सत्वाचं सूचना देत असून तरी ऐकायला तयार नाही. आणि मग ह्याला माझी एवढीच विनंती आहे की ठेकेदाराला रद्द झाले पाहिजे, त्याचे आपले काम रद्द झाले पाहिजे आणि त्याला काय मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पाहिजे. आज आमचे एक व्यक्ती आमच्या माणसातून कायमची समस्या निघून गेलेला आहे. एवढंच साहेब मी आपल्या समोर मानतो. या ठिकाणी जनतेचा संतप्त सवाल आहे की हे जलजीवनची जी कामं आहेत ती सर्व तालुक्यात ह्याच परिस्थितीत सगळी कामं आहे. सगळ्या ठिकाणी असाच कामाचा बट्ट्या पण उडालेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी गाई, म्हशी, जनावरं असे खड्ड्यामध्ये पडून त्यांचा जीव जात असतो. तरी या ठिकाणी संबंधित प्रशासन यंत्रणा जे आहेत, जलजीवनवर जे काम करतात, त्या प्रशासकीय यंत्रणेने या ठिकाणी गंभीर दखल घेणे खूप आपले गरजेचे आहे. आणि जे मुजोर ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी पण ही कामं आहेत ती वेळेत कशी पूर्ण होतील आणि ह्या अशा जीवितहानी ह्या आपल्याला कशा पद्धतीने रोखता येईल, त्या पद्धतीने या जलजीवनची कामं आहेत ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. आणि या ठिकाणी आपल्याला इथं आता प्रत्यक्ष पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि पोलीस प्रशासन याची प्रत्यक्ष पाहणी करत आहे. प्रेस रिपोर्टर गणेश बसवस्त, गंगाराम वारंगळे.